कृष्णारी सकाळ झाली आहे. इथे आम्ही सासवडला थांबले, बाहेरच आलो. पालखी गेल्याशिवाय आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही. राम कृष्णारी. आम्ही सासवडला थांबलोय, रात्र इकडेच काढली. आजची रात्र पण इकडे आणि मग उद्या सकाळी निघणार जेजुरी जायला. आणि हे लोक जेवण करतायत. इकडे चपात्या बनतात, बायका आहेत. भगवंताने आलिंगन दिला ना रुक्मिणी रागात कोण आली दंडी म्हणून भगवंत आले आपल्याला मिळण्याचं खायचे नाही आपला अजून पण दिंड्या येतातच आहेत, खूप येतात. आणि ह्या वेळेस तर खूपच गर्दी वाटते. सकाळपासून खूप गेल्यात. जेवण चालू आहे. नाव आहे कैलासवासी गुंजूबाई एकनाथ पाटील वडवली यांच्या स्मरणार्थ लक्ष्मी पाटील गुंजवली यावेळी हा भोजन दिलेला आहे. सर्व आजचा पाणी त्यांचा आहे, खीर आहे, असा पंचपक्वानाचं जेवण दिलेलं आहे आपल्याला. आणि या जेवणामध्ये आपण तृप्त होऊ. जिथे बाई आपले असेल तिथे त्यांना सुख शांती मिळो. गुंजूबाई जिथे असतील त्यांना सुख शांती वारो, त्यांच्या आत्माची शांत लाभो, अशी आपल्या सगळ्या वारकऱ्यांच्या वतीने आपण त्यांना श्रद्धांजली वाहत आहोत. धन्यवाद. रामकृष्ण हरी. कोणता टाटा आहे बाय? आता आम्ही चालले सासवडला सोपान काकाच्या समाधीला भेट द्यायला. तिथून बस पकडली. बसमधून नंतर मग आम्ही त्यांच्या नाक्यावरतीच उतरले बायपासला. आताचं जाऊन बघते तर एक पण रिक्षा वगैरे नव्हती. मग चालायचाच विचार केला आणि चालत दिलं. चालत मे बी 3 किलोमीटर असेल मला वाटतं, किंवा 2 किलोमीटर काहीतरी. कारण का इथे रिक्षा वगैरे काही यायलाच देत नव्हते. चालत आता हळूहळू गेले. पुढे जाऊन खूप ट्रॅफिक होता. शिवाय आम्ही लोकांनी रिक्षा वगैरे काय पकडली नाही. गाड्या भेटत नाही रिक्षा. तर चालत सासवडच्या नाक्यावरून चालतच जातो. भेटली आहे पण ती भरलेली आहे. बघूया आता. रिक्षा सोडलेली आम्ही पकडलेली, पण काकी काय बोलली अर्ध्यांना सोडत होता, अर्ध्यांना रिटर्न घ्यायला होता. पण त्याचा काय रिक्षावाल्याचा भरोसा नाही. परत आमची चुकामाका होईल इकडे तिकडे म्हणून नाही सोडली. लोकांना चालायला नको. फुलं आंबे आम्ही मंदिरात तर आले, पण मंदिरात खूप गर्दी होती, खूप मोठी लाईन होती. आणि मुखदर्शन बंद होतं, कारण का सोपान काकाची ऑलरेडी पालखी निघून गेली. त्याच्यामुळे मुखदर्शन बंदच केलेलं. जे आहे ते लाईनमध्ये उभे राहा आणि मग जावा. मग आम्हाला दर्शन काय भेटलं नाही. आम्ही बाहेरूनच पाया पडले, डोकं टेकले आणि आले रिटर्न. मग रिटर्न आम्हाला रिक्षा भेटत नव्हती ॲक्च्युली, तरी मुश्किलने एक भेटली आणि मग आले रिटर्न. तिथे प्रवचन चालू होता. प्रवचन मग थोडासा ऐकून घेतला आणि मग परत मागे आमच्या तंबूमध्ये. हे का
हे शिवाय काय ते चालत नाही. पण आपल्याला गुरु लागतो. तो गुरु परंपरा आपल्याला कडून चालत आलेलं आहे. आधी ते जेवणाची तयारी चालू होती. टमाटर, कोबी, बटाटे, चिली, आज होता पनीर कोल्हापुरी आणि भाकरी, डाळ, भात, स्पेशल जेवण होतं. थोडंसं मग मी पण मदत केली कापायला, कोबी कापून दिली. त्याच्यानंतर मग थोडी शिमला मिरची पण कापायला गेलेली. त्याचा काय व्हिडिओ वगैरे बनवला नव्हता कारण का माझे व्हिडिओ बनवणारे कोणच नव्हते. मी मात्र बाकीचे सगळ्यांचे बनवत होते. सेल्फीने जे काय हे फ्रंट कॅमेऱ्याने जे येईन ते येईन. त्यानंतर मग थोडेसे प्रवचन ऐकला परत आणि मग नंतर मग संध्याकाळी कीर्तन, गजर कीर्तन संध्याकाळच्या टायमिंगला छान असा नजारा दिसत होता. इकडे चालू होती पनीर कोल्हापुरीची भाजीची तयारी. त्याच्यानंतर मग त्यांचा मेन्यू होता डाळ, भात, कोल्हापुरी भाजी प्लस मोतीचूरचा लाडू आणि जाणारे हरी जाणारे बाप रत्नाला जाणू नका. रात्री परत प्रवचन चालू झाले. छान असं प्रवचन दिलं. ते प्रवचन ऐकून मग जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर मोठी आपल्या गावाला जशी लग्नाची पंगत वगैरे बसते अशी छानशी रात्रीची तशी एकदम मस्त बसलेली लाईनमध्ये. बघा किती छान बसले सगळे जेवायला. मी तर लाईनमध्येच होती तेव्हा पण. त्यानंतर मग जेवण वाढणाऱ्यांच्या थोड्याशा व्हिडिओ घेतला. भाकरी, भात, भाजी, पनीर कोल्हापुरी. तर असा होता माझा हा पूर्ण दिवसाचा शेड्यूल आणि खूपच छान वाटलं. आणि आता खूप थकलो तर नाही आहे दिवस, आम्ही इथेच थांबलेलो. मग आता आम्ही चाललोय झोपायला. द्या रामकृष्ण हरी. राम दिली भाजी. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. सबस्क्राईब करा, लाईक करा.